रामकृष्ण हरी। रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता सुख झाले व साजनी, 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 तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सुख झाले व साजनी, 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 तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव 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 बरवा, माधव 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 बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो माधव, तो माधव, तो माधव बरवा, तो माधव, तो माधव, तो माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी,
रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम। बोले पण आवाज दे बा। गोकुळीच्या सुखा हे गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा 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 गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा हरी हा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा 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 अंतपार नाही बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी 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 बुढिया तोरणे हरी हा बुढिया तोरणे बुढिया तोरणे बुढिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाते गाणे करती कथा गाते करती कथा गाते गाते तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे तुका म्हणे छंदे हरी 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 तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे येणे मोहिले गोविंदे येणे मोहिले गोविंदे येणे मोहिले येणे मोहिले गोविंदे येणे मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा हरी आनंदल्या नर नारी 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई विठोबार कुमाई पार कुमाई हॅलो 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 हरिभक्त परायण सागर महाराज राऊत यांना साथ करतील पांडुरंग महाराज जालना डोईफोडे यांना पखवाताची साथ करतील गणेश महाराज चिचखेडा। याचा बेस
गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या गोकुळीच्या सुखा 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 अंतराळी
सा नि ध नि ध म मग सा नि ध नि सा ग म मग सा नि ध नि सा ग मग सा नि ध नि सा ग म ग म सा नि ध म ग म ध नि सा नि ध म ग म ध नि सा नि ध नि ध नि सा ध नि सा ध नि सा ध नि सा म ध नि म ध नि म ध नि म ध ध नि सा ध नि सा ध नि सा म ध नि म ध नि म ध म ध नि सा म ध नि सा म ध नि सा म ध नि सा ध नि ध म सा नि ध म सा नि ध म म ध नि सा ध नि नि सा ध नि नि ध ध नि नि सा ध नि नि ध ध म म ग ग सा सा नि नि ध ध ध नि सा 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 नि ध सा 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 म ध सा 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 नि सा नि सा नि सा नि सा ध नि ध नि ध नि ध नि प ध प ध प ध ग प प ध नि नि सा प नि नि सा प नि नि सा प नि नि सा टाळी वाजवायची, सर्वांनी भजन करायचं, माय टाळी वाजवायची अशी पुरुष मंडळी पाठीमाग सर्वांनी भजन करायचं, माय टाळी वाजवायची पाठीमाग, माय इकडच्या कोपऱ्यामध्ये टाळी वाजवायची, माय टाळी पाठीमाग विठ्ठला
कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राष्ट्र संत भगवान बाबा की जय बोले भाई सब संतना की जय विठाला 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 गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या म्हणाव का देपोळीच्या म्हणाव समजून झाले गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारे विठ्ठला टाळी सर्वांनी टाळी वाजवायची माय विठाला देपोळ नाही पंढरपूर वाटलं पाहिजे पंढरपूर कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राष्ट्र संत भगवान बाबा की जय विठाला 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 विठाल 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 लोकाभिरामो रणरंगधीरो थोड़ा सा बेस आणि इको सुद्धा द्या थोडासा लोकाभिरामो रणरंगधीरो राजीवनेत्रो रघुवंशनाथो कारुण्यरूपं करुणाकरन्तो श्रीरामचन्द्रो शरणं प्रपद्ये मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं हे दुःख भजन मारुति नंदन हे दुःख भजन मारुति नंदन सुन लो नारी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुःख भजन
महायोगपीठे तटे भीमरथ्यो वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीच्या देवराया दंडवत तुझी पाया दंडवत तुझी पाया दंडवत तुझी पाया देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत ओ पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे दंडवत तुझे पाया तुझे पाया तुझे पाया नमितो योगी तत्वविरागी संत तो परात्पर कविवर गुरु ज्ञानदेव भगवंत जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तणो मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिहे दिव्य लोकासनेली तुका तोची तो हा परब्रह्म प्रकाशे जळी रक्षिले निर्जीव कागदाशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी काल्याच्या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे. आणि गोकुळामध्ये लोकांना झालेला आनंद कशामुळं भगवान कृष्णाच्या जन्माच्या निमित्तानं झालेला अभंग तुकोबारायांनी अभंगामध्ये वर्णन केला. विठ्ठल काळी दोनचा असल स्वर तर लावून ठेवा त्याच्यामध्ये तुमच्याकडं, कारण ती सवय आहे ना. आता तुम्हाला माहिती आहे घेऊन बसायचं समोरच, त्याच्यामुळे ते करमत नाही वाजल्याशिवाय. हा अंगातच येत नाही ते वाजल्याशिवाय. असेल तर लावून ठेवा. हा फक्त मधात ॲडव्हर्टाईज लागू नये, वॉशिंग पावडर निर्मा होऊन जायचं नाही तर. हा लावून ठेवा. मंडळी टाळी वाजवा, पुरुष मंडळी सर्वांनी. विठ्ठल 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 सुंदरसं गाव, पुण्यपावन भूमी, मौजे देपूळ. मगाशी म्हटलं देपूळ म्हणावं का गोकुळ म्हणावं, हो मलाही प्रश्न पडलाय. कारण गोकुळासारखं असलेलं गाव आणि मागच्या 2 वर्षापासून म्हणजे हे 2रं वर्ष मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं आपण राष्ट्रसंत ऐश्वर्यवंत संत भगवान बाबांचा पुण्यतिथी सोहळा साजरा करतोय. आणि त्यानिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह, विना पहारा, कीर्तन सोहळा, भागवत कथा आणि त्यातली ही 2ऱ्या वर्षीचं आपलं 2रं वर्ष आहे. आणि काल्याची सेवा
त्या काल्याच्या सेवेच्या निमित्तानं कीर्तनाच्या निमित्तानं मोठ्या संख्येने जमलेला श्रोतावर्ग, तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये विराजमान असणाऱ्या आत्मारामाला प्रथमतः व्यासपीठाकडून दंडवत. सर्वांना दंडवत. मांडी घालून बसलेले, पायलाम करून बसलेले, गुडघावाकून बसलेले, जे आत्ता यायलेत ते, जे थोड्या वेळानंतर येणार आहेत, जे कीर्तनानंतर येणार आहेत, जे कधीच येत नाहीत ते, जे येणाऱ्यालाही येऊ देत नाहीत ते, सर्वांना व्यासपीठाकडून वंदन. आता ज्यांच्या सुमधुर आवाजामध्ये गंधर्वासारखं गायन ज्यांनी केलं असे हरिभक्तीपरायण गायनाचार्य पांडुरंगजी महाराज, तसेच सागर महाराज, पखवाजाची गोड साथ गणेश महाराज आणि सर्व गायक वादक उपस्थित सर्व वारकरी मंडळी, गावकरी मंडळी, पंच कमिटी, सर्वांच्या चरणावर व्यासपीठाकडून दंडवत. कोणाचं नाव घ्यायचं राहिलं नाही ना? राहिलं तरी मी ठीक आहे समजा. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून, पुढचं कळालं तुम्हाला विठाला. चला, आजचं कीर्तन आपल्याला काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन इतर प्रसंगापेक्षा काल्याच्या कीर्तनाला थोडीशी मर्यादा घालून दिली. याचा अर्थ असा नाही बरं का फक्त काल्याच्याच कीर्तनाला मर्यादा आहे म्हणजे बाकी उगच काही सांगायचं असं नाही. इतर प्रसंगी सुद्धा जेणेकरून अंतरामध्ये भक्तिभाव निर्माण व्हावा, वैराग्य निर्माण व्हावं असं कीर्तन असलं पाहिजे. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. मग काल्यासाठी एक मर्यादा घालून दिली. काल्यासाठी फक्त भगवंताचं चरित्र वर्णन करायचं. जे भगवान कृष्णाने 125 वर्ष जगले त्याच्यापैकी ते चरित्र वर्णन करायचं. कोणतं? ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे. कोणतं? केले देवे गोकुळे. जे गोकुळामध्ये चरित्र केलं ते उच्चारावं म्हटले. उच्चारावं, फक्त उच्चार करायचा आहे, आचार करायला नाही सांगितलं बरं का, फक्त उच्चार करायचा आहे. समोर ए ताई झिट्टू आली, मांडी घालून बस ग. हा शाबाश, सावधान मध्ये बसाय, सावधान. हा जमला. अय दाजी इकडचे सगळे मांडी घालून बसा पोरो. हा अरे लहान लहान तुमच्या काय कमरा वाग आत्ताच काय म्हाताऱ्या माणसानं पायलाम करून बसा, काय अडचण नाही. पण ही तरुण मंडळी इकडची. हा चरित्र ते उच्चारावे सांगितलं, आचरावे नाही. कृष्णाचं चरित्र उच्चार करण्यासाठी ठीक आहे, आचरण्यासाठी नाही. एक जण मला म्हणला महाराज मला कृष्ण फार आवडतो. म्हणला का आवडतो? म्हणला काय चरित्र आहे देवाचं. म्हणलं कसं? हात खांद्यावरी राधिकेच्या. आता जर कोणी ठेवतो म्हणलं तर जेलमध्ये नाही जायचा का? म्हणून आचरण्यासाठी चरित्र रामप्रभूचं. मी नेहमी म्हणतो रामकथा म्हणजे जीवनातील सर्व दुःखांची वजाबाकी शिकण्याचं गणित म्हणजे रामकथा आहे. रामकथा रामाचं चरित्र आहे आचरण करण्यासाठी. फक्त कृष्णाचं चरित्र मात्र उच्चार करायचा. हो, गावामध्ये आता पोथ्या बंद झाल्या. मला सांगितलं गावामध्ये 9 ग्रंथ चालू राहायचे. 9 ग्रंथ प्रत्येक मंदिरावर वेगवेगळा. मारुती मंदिरावर वेगळा, विठ्ठल रखुमाईच्या मंदिरावर इथं कुठं भावार्थ रामायण, कुठं हरिविजय. विजय नाही म्हणत पहिले लोक, हरिविजय रामविजय. एका मंदिरावर हरिविजय लावला होता, एका मंदिरावर हरिविजय ग्रंथ, आणि एका मंदिरावर होता पांडव प्रताप. कोणता ग्रंथ? पांडव प्रताप.
मग नवरा बायको दोघ जण संग मग कुठंच जायचं नाही. नवरा बायकोचा 36चा आकडा, एक एका मंदिरात तर एक एका मंदिरात. हो, पांडव प्रताप ऐकायला जायची बायको. बायको काय ऐकायची माय? पांडव प्रताप. आणि नवरा हरिविजय नाही, हरिविजय. जुने माणसं पहा तुम्ही. हो, यंदा म्हणतच नाहीत. काय म्हणायचं? औंदा कोणता ग्रंथ लावला? हरिविजय. आणि हरिविजय ऐकायला जायचा नवरा आणि पांडव प्रताप ऐकायला जायची बायको. मग एके दिवशी तिकडचे लेकरं सांभाळा माय, तिकडची त्या कोपऱ्यातली, फक्त जरासं एक अर्धा तास. 8-15 दिवस झाले, महिना झाला ग्रंथ सुरू होऊन. आणि एका दिवशी नवरा खुशीत पळतच आला पोथी संपल्यावर. आधीच बायको आली ती 10 मिनिटानं आणि तिच्या मागच नवरा आला. नवरा आल्यावर म्हणला, वा काय मजा हरिजात, काय मजा हरिजात, काय मजा हरिजात. अंगणातूनच मोठ्यानं ओरडत आलं. बायको म्हणली, काय झालं हो बोंबलायला? बायको म्हणली, अरे काय गृहमंत्री काय झालं? म्हणली, लय मजा हरिजात. म्हणली, कशाची? आमच्या कृष्णाला. काय म्हणला? आमच्या कृष्णाला. म्हणली, काय आमच्या? 16,108 बायका, 16,108. मग मी म्हणतोय दुसरी एखादी अजून केली तर मी. म्हणली, बरं आहे की, करा ना, करा, काय हरकत नाही. पण आमच्या पांडव प्रतापात त्या धुरपतीला, काय म्हणले? द्रौपदीला नाही, धुरपतीला किती? 5 पती. मग 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 मी म्हणते, मी जर उद्या एक केला तर? म्हणले, तेरी भी चूप मेरी भी चूप, कुणाला काही सांगू नका. कबूल. विठाला. ह्या गोष्टी फक्त उच्चार करायच्या, आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. भगवंताचा जन्म कुठं झाला हो? जन्मले मथुरेमध्ये, प्रगट झाले गोकुळात. हा, मी स्वतः सांगितलं भागवतामध्ये, मीच सांगितलं ना. जन्मले मथुरेमध्ये, येरवाड्यात, कारागृहामध्ये, जेलमध्ये. आणि प्रगट झाले कुठं? हो, गोकुळामध्ये प्रगट झाले. एक नाही 6 मुलं मारले, 6 मुलं कंसानं. एक नाही 6. देव कोणाच्याही पोटी जन्म नाही घेत. काय त्याग असेल त्या माऊलीचा, काय त्याग असेल. 6 मुलं मारले कंसानं. 7वा गर्भ, हो, योग मायेनं प्रस्थापित केला. त्याला संकर्षण म्हटलं, संकर्षण. 7व्या गर्भापासून बलराम दादाचा जन्म, संकर्षण म्हटलं त्याला. आणि आता 8व्यांदा गर्भवती आहे. 8व्यांदा कोण? देवकी. 8व्यांदा गर्भवती आहे. चेहऱ्यावर तेज आहे, कारण जगाचा बाप पोटामध्ये, जगाचा बाप. आणि जसे दिवस भरत आले त्यावेळेला कंस आल्याच्या नंतर असं चेहऱ्याकडे सुद्धा पाहू शकत नव्हता. ते दिव्य तेज त्या देवकीच्या चेहऱ्यावरचं. आणि कधी जन्मलं माहिती हो? काय तिथी? श्रावण. काल भांडणं लागली होती गल्लीमध्ये. असा काय आवाज होता, कीर्तनाचा आवाज येईनच गेला, भांडणाचाच. आणि आता मग तेवढ्यानंच बोला. केवढ्यानं बोला? जेवढ्यानं घरी मालकाला बोलता तेवढ्याच मोठ्यानं बोला. कृष्ण केव्हा जन्मला? अष्टमीले, बरोबर. कोणती अष्टमी? गोकुळाष्टमी. असं नाही म्हणायचं माय, तिथी लक्षात ठेवायची. श्रावण वद्य अष्टमी गास, तिथी लक्षात ठेवायची. लक्षात ठेवलीच पाहिजे. नवरा बायको बसले आणि बायकोनं विचारलं, काय हो म्हणे, आपण या नवीन घरामध्ये किती वर्षापासून राहायला आलो? ते म्हणला 11 वर्ष झाले. ते आपल्या घरापुढची ती नवीन शेजारीण आलेली, तिला किती वर्ष झाले? ते म्हणला पक्के 3 वर्ष 3 महिने 10 दिवस. बर, तिच्या घराच्या गेटला किती इंगल लावलेले आहेत? ते म्हणला 12. बोले, बरं मग तू असे विचार राहिली का? म्हणले, काल माझा बर्थडे होता. जहानला म्हणसाल, तारीख लक्षात राहिली पाहिजे. विठाला.
तिथी सहित लक्षात ठेवायची माय. रामाचा जन्म, कृष्णाचा जन्म, श्रावण वद्य अष्टमी म्हणलं की त्याला गोकुळ अष्टमी म्हणायचं. अष्टमीच्या दिवशी देव चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले. चतुर्भुज रूपामध्ये 4 हात आहेत. शंख, चक्र, गदा, पद्म हातामध्ये देवानं धारण केलेले आणि 5 वर्षाच्या बालकाच्या दिव्य स्वरूपामध्ये भगवान प्रगट झाले. अयोनी संभव प्रगटला राघव म्हटलेलं आहे. तुमच्या आमच्यासारखा सर्वसाधारण माणसासारखा देवाचा जन्म नाही. प्रगट झाले त्यावेळेला देवकीनं सांगितलं, बाळा अरे असा 4 हात घेऊन जन्माला आलेल्या बाळाला आमच्याकडे जिवंत ठेवत नाही. काय करतात? खड्डा करून पुरतात. लहान हो म्हणले लहान, हे हात सोडून दे. मग देव म्हणले सोडतो. लहानही होतो, पण त्याच्या आधी माझी एक तुम्हाला विनंती आहे, काही सांगायचं म्हणले तुम्हाला. म्हणले काय? माझ्या जीवाला धोका आहे म्हणले इथं. कोणापासून? मामापासून. कारण मी अजून लहान आहे. मी मोठा झाल्यावर बघतो त्याच्याकडं, पण आता मला सध्या इथं नका ठेवू. कुठं? नंदाच्या घराला मजने गोकुळा. टाळी वाजवायची नाही सगळ्यांनी, टाळी. मजने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळा या उपजली तेथे देवी मजनी येथे मनते असे बाळ देव्या मोहिले सकळ. ओ नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला मजने गोकुळाला नंदाच्या घराला. कुठं न्यायचं? नंद बाबाच्या घरी. कुठं? गोकुळामध्ये नेऊन ठेवा. बस. वसुदेवजी देवकी एकदम गळ्याला पडून मिठी मारली होती. मिठी सोडवा सोडवा मिठी. वसुदेवानं देवाला घेतलं. एवढी सोपी गोष्ट आहे का? 6 लेकरं मारले. 7वा असं म्हणले गर्भपात झाला. आणि 8वा गर्भ तो जगाचा बाप पोटी जन्मलेला. आणि जन्मल्याबरोबर आपलं लेकरू दुसऱ्याला देणं सोपं आहे? 6 मेले होते माय त्या देवकीचे. आणि 8व्यांदा झालेलं. हो सांगितलं देवकीनं मालकाला, हो वसुदेवजी माझ्या भावाला जर समजलं तर तो आत्ता याचा गळा आवळील. या समोरच्या दगडावर आपटून मारले हो माझ्या देखत. याला घेऊन जा, याला नेऊन सोडा. कुठं? गोकुळाला. पण बापाचं हृदय पहा. घेतला टोपलीमध्ये, उचलीला कमळापती. उचलल्याबरोबर हातातले पायातले जे बेड्या होत्या का नाही, बंधने, सगळे पायीची बंधने गळती. सगळे बंधनं गळाले. दारावरचे जे द्वारपाल होते, रक्षक होते, ते सगळे आपोआप मायेनं झोपी गेले. आणि वसुदेवानं देव डोक्यावर घेतला. डोक्यावर. देव कुठं घ्यावा? देव हातात घ्यायचा का डोक्यात घ्यायचा? देव डोक्यात घ्यायचा. देव डोक्यात असला पाहिजे माणसाच्या. देव डोक्यावर घेतला. आणि आता तो बापाचं हृदय पहा तुम्ही. सगळ्या साहित्यकारांनी आजपर्यंत प्रत्येक कवीनं प्रत्येक साहित्यकारानं आईविषयी खूप लिहिलं. आई काय असते लिहिलं. आई दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आईविषयी खूप लिहिलं. पण आजपर्यंत बापाविषयी कोणीच नाही बोललं. कोणीच नाही बोलत बापाविषयी. का? बापाच्या हृदयामध्ये माया नसते. अरे 2 वेळच्या जेवणाची सोय करते, 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था करते ती आई असते. पण जन्मभराच्या शिदोरीची व्यवस्था करतो तो बाप असतो. आवडलं तर टाळी वाजवत, नाही तर नका वाजवू, काय हरकत नाही. आवडलं तरच वाजवा. जन्मभराची व्यवस्था करतो तो बाप असतो. तो बाप वसुदेव पहा तुम्ही. दिवा असतो, दिवा माहित आहे माय दिवा. ती दिव्याची वात. लाईट गेल्यावर संध्याकाळच्या वेळेला दिवा लावला, आहा हा काय वात
दिसते, काय दिवा, काय उजेड त्या वातीचा, काय उजेड पडलाय सगळेजण म्हणतात. पण एक लक्षात घ्या, ती वात जळताना उजेड पडलेला दिसतो, पण कधी दिव्याला हात लावून पहा, दिवा सुद्धा तापलेला असतो. अरे ती जळणारी वात म्हणजे आई आहे, पण तो तापलेला दिवा मात्र बाप आहे. तो तापलेला दिवा बाप आहे. आयुष्यभर खस्ता खातो, आयुष्यभर खस्ता. ए पोरो ऐका, इकडे लक्ष द्या, तुमच्यासाठी सांगतोय. बाप, मुलीचं प्रेम निस्वार्थ, मेल्याच्या नंतर सगळी इस्टेट तुम्हाला राहणार आहे. बाप मरणाच्या दाढेत आहे, आता मरतो का मग मरतो माहित नाही, 10 मिनिटाचा भरोसा नाही. 4ही पोरं बाजूला बसलेले आणि मुलगी तिच्याच सासरामध्येच आहे अजून. त्यावेळेला तो बाप म्हणतो, अरे बाबा, लेकीला, माझ्या सोन्याला त्या बोलवला का नाही, निरोप पाठवला का नाही. लेकरं सांगतात, बाबा 1 तासभर झालाय, निरोप पाठवला, येईल आता. बाप आता मरतो का माहित नाही, का मग मरतो माहित नाही, किती वेळाचा भरोसा नाही. पण त्यावेळेला बाप म्हणतो, माय तुम्हाला वाटत असेल महिलांच्या विरोधात बोलायलो नाही, माय एकदा डोळे बंद करा आणि स्वतःचा बाप आठवा. बाप काय खस्ता खाल्लेले त्या बापानं तुमच्यासाठी. हो, तो बाप मरणाच्या दाढेमध्ये आहे. मरताना तो 4ही पोराला सांगतो, अरे मी असं नाही म्हणत की माझी इस्टेट तिच्या नावावर करा, तुमच्या हिस्सा बरोबरीने हिस्सा द्या, असं नाही म्हणत, पण एक करा. हो, पाया पडतो मी तुमच्या. मरताना मला एक वचन द्या, माझ्या लेकीची दिवाळी चुकवू नका. मरताना सुद्धा तो बाप आणि लेकीचं नातं निस्वार्थ असतं, निस्वार्थ असतं. असा बाप समाजाला अजून नाही दिसला. सगळ्यांनी आईचं वर्णन केलं. हो, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी. अरे बापाची माया कशी असते त्याप्रमाणे हे ढग आभाळ जसं सगळ्यावर सारखी माया करतं. त्यानं कधी निवड नाही केली, सावकाराच्या शेतावर पाऊस पडायचा आणि राजूदादाच्या शेतावर पाऊस नाही पडायचा. नाही, सगळ्यावर सारखी माया करतं ते आभाळ. म्हणून बापाला आभाळाची उपमा. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हातला, वटामंदी हसू जरे कलावा कला. घडीभर तो थांब जरा, ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी माया त्याची, मुकी घाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा बळ जणू भाकल आभाळ. त्याच्या ना पाचोळा जिनरानो माळ, जिनरानो माळ. घडीभर तो थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या, एवढा सोपा नाही बाप समजण्यासाठी, एवढा सोपा नाही. जेव्हा तुम्ही बाप व्हाल ना, तेव्हा कळेल बाप होणं काय असतं, बाप होणं काय असतं. अरे शाळेच्या हॉस्टेलच्या कॉलेजच्या निमित्तानं हॉस्टेलवर राहता, पण इकडून तुम्हाला पैसे पाठवताना, फोन पे करताना बापाने इथं काय कष्ट केलेत. थोडासा बेस आणि थोडासा इको, आवाज जाड असला पाहिजे. हॅलो, पोरगा अकोल्याला आहे कॉलेजला, तिथून फक्त फोन करते. महिना झाला की फोन करते, महिना झाला की बाबा फीस भरायची, ट्युशनची, कॉलेजची. आणि इकून फोन पेला पैसे पाठवल्याबरोबर दुसऱ्या दिवशी लगेच मित्रमंडळी चहाच्या टपरीवर सिगरेटचा धूर काढत बसतात. सागर महाराज सिगरेटचा धूर. आणि पोरं एकमेकाच्या नावानं हाक मारत नाहीत, बापाच्या नावानं हाक मारतात. स्वतः पाहिलं मी कॉलेजामध्ये. बापाच्या, ए शामराव, कोणाला हाक मारतात?
शामरावच्या पोराला बापाच्या नावानं हाक मारता, ए शामराव, ए बाबूराव, बापाच्या. अरे लाज वाटली पाहिजे, लाज. हो बाप, त्या बापानं देव डोक्यावर घेतला, वसुदेवानं देव डोक्यावर घेतला आणि गोकुळाच्या दिशेनं निघाले. गोकुळाच्या दिशेनं वसुदेवजी निघाले. पण यमुना माई आली, यमुना माई. हो यमुना माईला पूर आलेला होता. यमुना काठोकाठ भरलेली आहे, कमरे एवढं पाणी, छाती एवढं पाणी, नाका तोंडात पाणी जायला लागलं. तरी पण बापानं विचार नाही केला मागं फिरतो म्हणून. का? कारण जर मागं गेलो तर कंस जित्ता ठेवणार नाही पोराला, गेल्या गेल्या दगडावर आपटून मारणार. नाका तोंडात पाणी जाते, जीवाची पर्वा केली नाही त्या बापानं. त्याला बाप म्हणायचं, बाप म्हणायचं. म्हणून म्हणतो जेव्हा बाप होतो ना तेव्हा कळते. एरवी नाही बापाचं काळीच कळणार कोणाला, बापाचं काळीच. नाका तोंडात पाणी जाऊ लागलं आणि त्यावेळेला यमुना माईनं तक्रार केली देवाकडं, देवा माझ्याकडं बघा, माझा उद्धार करा, माझ्यामध्ये कलंक निर्माण झालाय, मला एक जण त्रास देतोय. कोण? तो कालिया. देवानं सांगितलं एक पाय बाहेर काढला टोपलीतून आणि सांगितलं याच पायानं ठेचून मारतो म्हणला त्याला. त्यावेळेला यमुनेनं रस्ता दिला आणि आता वसुदेवजी गोकुळामध्ये आले. गोकुळात आल्यावर नंद बाबाच्या घरी, नंद पाटलाच्या घरी आले आणि ज्या खोलीमध्ये यशोदामाई झोपलेली होती, एक मुलगी तिथं जन्माला आली होती. मुलगी ती माया. वसुदेवानं देव खाली ठेवला, देव डोक्यावरचा, आणि माया उचलली, माया, आणि घेऊन गेले मथुरेला घेऊन गेले. इकडं म्हणजे आता गोकुळामध्ये काय झालं, पूर्वीपासून एक पद्धत चालू आहे माय. बाळंतपणासाठी नवऱ्याची बहीण पूर्वीपासून मदतीला आलेली आहे. महिला मंडळीच्या नवऱ्याची बहीण काय म्हणायचं, ननंद. ती ननंद घरी आली की आमच्या महिला मंडळीच्या कपाळावर आठ्या पडतात. आली आता साडी घेणं लागते, नवऱ्याची बहीण. पण बाळंतपणासाठी नवऱ्याची बहीण आणणं ही पूर्वीपासूनची परंपरा. आमचे एक संताच्या मांदियाळीमध्ये एक संत होऊन गेले, त्यांच्या पत्नीचं बाळंतपण करायचं होतं. त्यांच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी देव आला, पण कोणाच्या रूपात आला? चोखोबाची बहीण झालो शारंगर, चोखोबाची बहीण झालो शारंगर, चोखोबाची बहीण झाला शारंगर, चोखोबाची बहीण झाला शारंगर. वैनी उघडादार, वैनी उघडादार, चोखोबाची बहीण होऊन तो शारंगधर त्याच्या घरी गेला आणि पत्नीचं बाळंतपण केलं. पत्नीचं चला पुढं चला, हो खूप लांब जायचं आपल्याला कमी वेळामध्ये. मला असंच येते महाराज बॅटिंग, जेव्हा बॉल कमी राहतात तेव्हाच मला बॅटिंग येते. हो आता वेळ पहा ना, घड्याळाचे काटे पुढं चाललेत. लक्ष इकडे द्या. ते लेकरं काही नाही, स्वयंपाकाची वगैरे तयारी आहे ना. पुंडलिक हा लगेच आहे, काळजी करू नका. हा आणि काही जण कीर्तनाला येत नाहीत, बाहेरून जे ऐकायला ते त्याचीच वाट पाहिले. कव्हा कीर्तन संपते आणि कव्हा पहिली पंगत बसती, बस पुंडली. चला कुठं होतो आपण? हा ननंद आली, नंद पाटलाची बहीण, त्या नंदराजाची बहीण. काय नाव तिचं? सुनंदा. त्या सुनंदेनं पाहिलं भल्या पहाटे यशोदाबाई म्हणजे वहिनी गाढ झोपलेली आहे. नंद बाबाची पत्नी यशोदा गाढ झोपलेली आहे, पण बाजूला एक बाळ, तेजस्वी बाळ दिसलं तिला आणि वेडी झाली. ती वेडी अक्षरशः धावत गेली. कुठं? गोठ्याकडं धावत गेली. नंदबाबा गायीची सेवा करण्यासाठी, दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले. तिनं लांबूनच आवाज दिला. नंदबाबाला पाहिलं. नंदबाबा बधाई हो, आपको लाला भयो. तुम्हाला मुलगा झाला. लांब होते ना ते, एवढी हाक मारली, मला जरा कमीच मारली. आपको लाला भयो. नंदबाबांना अशा गळ्यातल्या मोत्याच्या माळा काढल्या नाही, तोडल्या ना, अशा फेकल्या आनंदानं तिच्या अंगावर. बधाई हो सुनंदा.
सगळ्या गोकुळामध्ये सांगा आनंदोत्सव साजरा करा. अभंगाचं पहिलं चरण. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा म्हणायची गरज पडू नये, आपोआप वाजली पाहिजे टाळी जोरात एकदा. वा सोपं नाही महाराज एवढं. तुम्हाला वाटलं नुसतं हा हा केलं नाही, एवढं सोपं नाही. ते एवढं सोपं वाटतं का? माईक मधून नुसतं गावकरी मंडळी जेवायला या एवढं म्हणून दाखवा तुम्ही. बेंबीच्या देठापासून ओरडावं लागतं आणि हे वाजवणं बी काय सोपं नाही. हो काय सावकार याला काय म्हणतात? ऐका, मेलेल्या कातड्यातून आवाज काढणं सोपी गोष्ट आहे? त्यासाठी साधना लागते, त्यासाठी तप लागतं. आणि नुसती साधना तप देखील नाही, त्याला आई वडिलांची पुण्याई देखील लागते, पुण्याई देखील लागते. हो चला, कुठं आहेत आपण? गोकुळीच्या सुखा. आता देव गोकुळामध्ये प्रगट झाले. गोकुळामध्ये सगळ्या नगरवासियांना, गोप गोपिका, सगळ्या गवळणी, जे लहान होते ते पण, म्हातारे होते ते पण, सगळ्यांना सांगितलं या. म्हातारे काही म्हणले आम्ही कसं जाऊ, पाहिलं आम्हाला चालता येईना इथून तिथपर्यंत. लोक लय नाट चालता येईल. नंदबाबाला म्हातारपणी मुलगा झालाय, आमच्यासाठी पालखी पाठवा म्हणावं. पालख्या पाठवल्या. जे तरुण पोरं होते म्हणले नंदबाबाला समजायला पाहिजे, म्हातारपणी मुलगा झालाय आनंदानं. घोडे पाठवले त्यांना बसायला, घोडे. सगळेजण आले आणि नंदबाबाच्या अंगणामध्ये सगळेजण हात वर करून टाळ्या वाजवून गाऊ लागले. काय? नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. अरे नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. अरे नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की रे जय यशोदा लाल की. जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की. जय कन्हैया लाल की रे जय यशोदा लाल की. जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की. अरे नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय
कन्हैया लाल की। अरे आनंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की। हे आनंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय। असाच आनंदोत्सव जसा देपुळात आहे तसा गोकुळात. गोपाल भाऊ पुढे या 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 आहे जागा भरपूर मोकळी जागा या. नंद घरे आनंद भयो जय कन्हैया लाल की. सगळा आनंदी आनंद कशामुळं? गोकुळामध्ये आनंद झाला. कसा आनंद सांगितला? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. एवढा आनंद, एवढं सुख झालं, एवढं सुख किती, त्या सुखाला अंत पारच नाही. अंत पार नाही असं सुख तुम्हाला माहिती आहे का कोणतं आहे? सुख माहित आहे का? सुख असं सुख ज्याला अंत पार नाही. माय हाय काय एखादं सुख माहित? तसं सुख संसारात नाहीच माय. मला एक सांगा, ए पोरो इकडे लक्ष द्या. तुमच्या घरी टीव्ही आहे, फ्रीज आहे, कूलर, कपाट, झोपायला गादी, जेवायला 3 टाइम, पण सुख आहे का? आई बाबा भांडणं करतात का नाही? बहीण मारते का नाही तुला? मोठा भाऊ मारतो का नाही? मग सुख आहे का? कोणाच्या घरात छातीवर छाती ठोकपणे सांगू शकतो कोणाच्या घरामध्ये सुख आहे सांगा? सगळ्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक आहे, प्रत्येक गोष्ट आहे, प्रत्येक वस्तू आहे. पण कोणाकडे सुख आहे आणि तेही अंत पार नसणारं, चिरकाल टिकणारं सुख सांगा मला. तरुण मंडळी म्हणतील महाराज लय सुखी आहे मी, 4च महिने झाले लग्नाला. थांब जरा. जे सुख नवरा बायकोच आहे का? लग्न झाल्यावर तारुण्यामध्ये नवरा बायको जितक्या प्रेमानं महाराज एकमेकाकडे पाहतात तितकेच म्हातारपणी पाहतात का? एका बांधावर, एका धुऱ्यावर गवत कापतात, एका धुऱ्यावर ते तिकडून पाहते आणि हे इकडून पाहते. एक तुरीची वळ कापतात, काय म्हणतात तुमच्याकडं? तुरीची वळ मोडतात, कापतात, पण एकमेकाकडे बघत सुद्धा नाहीत. आणि बघितलं तरी असं बघतात डोळे लाल करून. याचे तितकेच लाल आणि तिचे तितकेच लाल भडक. त्या दोघांच्या मध्ये जर माझ्यासारखं गेलं तर जळून खाक व्हायचं, इतके लाल भडक. नाही खरं आहे का खोटे? लग्न झाल्यावर जास्तीत जास्त 2 वर्ष नवरा बोलते आणि बायको ऐकते. हो मालक, हो हो. आणि पुढचे 2 वर्ष बायको बोलते, नवरा ऐकते. लईतलं एक लेकरू होईपर्यंत नवऱ्यानं बोलायचं आणि बायको नाही ऐकायचं. जे काय एक लेकरू झालं बस मालकीन झाली म्हणते मी या घरची मालकीन. आणि लगेच मग 2 वर्ष पुढचे बायकोनं बोलायचं, नवऱ्यानं ऐकायचं. पहिले 2 वर्ष नवऱ्यानं बोलायचं, बायकोनं ऐकायचं. पुढचे 2 वर्ष बायकोनं बोलायचं, नवऱ्यानं ऐकायचं. आणि त्याच्या पुढचे सगळे वर्ष दोघांनाही बोलायचं आणि गावानं ऐकायचं. विठाला 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 विठाला. संसारामधलं सुख सांगितलं. संसारामधलं फक्त क्षणिक आहे, क्षणिक सुखाचा फक्त भास होतो, भास. म्हणजे चिरकाल टिकणारं, ज्याला अंत पार नाही असं सुख फक्त परमार्थामध्ये. सांगितलं प्रमाण एक नाही अनेक. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर, सगळे सुख ज्याच्या ठाई आहेत तो जगाचा बाप पांडुरंग परमात्मा आहे, तो भगवंत आहे, तो गोपालकृष्ण आहे. काही म्हणा, त्याचे नाव अनेक आहेत पण तो एकच आहे. काही म्हणा, सर्व सुखाचे आगर हो तो शारंगधार आहे, तो पांडुरंग परमात्मा आहे. असं सुख चिरकाल टिकणार. महाराज इथलं सुख कमी होतच नाही. मला एक सांगा, हे पोरो इकडे लक्ष द्या. 7-8 वर्ष 5-7 वर्षापूर्वी एक चित्रपट आला होता, लय महाराष्ट्रभर गाजला, सैराट. बरोबर. घरची आजी म्हणू लागली माझ्या देखत एका दिवशी त्या पप्प्याला, आमच्या गावातलं सांगायला बरं, गल्लीतलं, ए पप्प्या अरे काय रात्रंदिवस उठल्या उठल्या झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट, झिंग झिंग झिंगाट. ते गाणं आलं होतं. 4च दिवस चाललं, 4-6 महिने ऐकलं पोरानं. पण परमार्थातलं सुख सांगतो ऐका. 700 वर्ष होऊन गेले, 700 वर्ष माऊलींनी अभंग लिहून, रूप पाहता लोचनी. आजपर्यंत कंटाळा आला का त्या सुखाचा, त्या अभंगाचा? जसं जसं वरचेवर आपण म्हणत जाऊ तसं सुख घडोघडी परमार्थातलं सुख असं आहे, सुख घडोघडी वाढू लागे. आणि संसारातलं सांगितलं मी, हळूहळू हळूहळू कमीच होते. ते प्रेम, ते सुख जास्त चिरकाल टिकणार नाही. परमार्थातलं सुख वाढणार आहे. आणि कशामुळे वाढलंय ऐका.
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कशामुळं सुख वाढले दुसरे चरणात सांगितले. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, कृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, कृष्ण नंदा घरी, गोकुळामध्ये सगळं सुख आहे. कशामुळे सुख सांगितलं. बाळकृष्ण नंदा घरी. कृष्ण, कृष्ण पण कोणता कृष्ण सांगितला. बाळकृष्ण सांगितला. ए लेकर हो, जर माहिती लेकर सांभाळा जराशी बोलतात. बाळकृष्ण राम आणि कृष्ण सांगतो ऐका. कृष्ण पूर्ण अवताराचा संबंध 8 या अंकाशी येतो. 8 या अंकाशी कृष्णाचा अवतार कितवा हो. माय रामाचा अवतार कितवा. रामाचा बरोबर सांगितलं 7वा. बरोबर. रामाचा अवतार 7वा आणि कृष्णाचा अवतार बस 8वा. 8वा गणपती नाही हे हा कृष्ण. कृष्णाचा अवतार कितवा 8वा. हा जन्मले किती कोणत्या तिथीला. जन्मले कोणत्या तिथीला मी आता मगाशी सांगितलं अष्टमीला. हा बरोबर नाही अष्टमीला. म्हणजे 8 अंकाशी संबंध आहे कृष्णाचा. 8 जन्मले पहा तुम्ही 8 अंकाशी संबंध. आणि हा जो बाळकृष्ण सांगितला हा खालून 8व्या नंबरचा कृष्ण आहे. खालून 8व्या नंबरचा. कृष्णाचे कार्य देखील 8 प्रकारचे बरं का. कृष्णाचे कार्य देखील 8 प्रकारचे सगळे सांगतो लक्षपूर्वक ऐका. खालून 8व्या नंबरचा म्हणजे कृष्णाचे एकूण अवतार कार्य 8 रूपामध्ये आहे. त्याच्यामध्ये पहिलं रूप बाळकृष्ण आहे आणि 8वं योगेश्वर कृष्ण आहे. योगेश्वर कृष्ण. बाळकृष्ण जन्मले नंदबाबाच्या घरी म्हणून त्याला बाळकृष्ण म्हणलं. लालाकृष्ण यशोदेनं सांभाळलं म्हणून लालाकृष्ण. राधाकृष्ण राधेसोबत म्हणून राधाकृष्ण. युगलकृष्ण रास क्रीडेमध्ये एका गोपीसोबत एक कृष्ण होता. जितक्या गोपिका तितक्या कृष्ण म्हणून युगलकृष्ण. युगलकृष्ण. गोपालकृष्ण म्हणले गोपालकृष्ण. ज्या वेळेला गायी वळायला निघाले त्यावेळेला गायी वळलेल्या कृष्णाचं रूप म्हणजे गोपालकृष्ण. आणि ज्या वेळेला शेवटच्या काळामध्ये जेव्हा अर्जुनाचे सारथी बनले सांगितलं अर्जुना उडव त्या जयद्रथाचं डोकं त्यावेळेला म्हटलं योगेश्वर कृष्ण. असा 8 प्रकारचा कृष्ण. यातला पहिल्या नंबरचा खालून 1 नंबरचा कृष्ण म्हणजे बाळकृष्ण. बाळकृष्ण पहा तुम्ही. कृष्ण कोणाला म्हणायचा कृष्ण. अष्टमी तिथी ज्याच्या चित्तामध्ये गाठ नाही. काय म्हणतो मी लक्षपूर्वक ऐका. ज्याच्या चित्तामध्ये गाठ नाही त्याला कृष्ण म्हणतात. अष्टमीला जन्मले माय अष्टमीला 8च्या आकड्याशी कृष्णाचा संबंध. पोरो लक्ष द्या. इकडे शाळेत जाता का तुम्ही. शाळेत जाता. शाळा आहे तुमच्या गावामध्ये. बर. प्रत्येक अंकामध्ये गाठ आहे. प्रत्येक अंकात असं गाठोडं तयार होतं. गाठ ती गाठ नसायला पाहिजे. असे गाठीवाले ऑपरेशन गँग्रीन होते. ऑपरेशन करून म्हणून अंतरातल्या गाठी काढून टाका. हो अंतरातल्या गाठी काढा. 1चा आकडा हे 1 पडली गाठ कुठं. हे इथं. हे 1 हे इथं गाठ पडली. हे 2 इथं पडली गाठ. हे 3 पडली मध्यभागी. हे 4 कुठं. हे इथं खाली गाठोडं. हे खाली तयार झालं गाठोडं 4. हे 5
पडली कुठं इथं 6 पडली हे मध्यभागी, हे 7, हे 9 पडलं का थोडं, आणि हे 8 हाय कुठं गाठ, हाय का 8ला गाठ, 8ला गाठ नाही. म्हणून ज्याच्या चित्तात गाठ नाही त्याला कृष्ण म्हणायचं, त्याला विठाला. तो बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, नंदाच्याच घरी का, नंदाच्याच घरी का. त्यासाठी मी सांगितलं माय की कोणतीही कला साधनेशिवाय होत नाही, त्याच्यासाठी तप लागतं, तप. तसंच नंदबाबाचं तप होतं, नंदबाबाचं, यशोदेचं तप. हो, नंदबाबाचं तप होतं म्हणून नंदाच्या घरी बाळकृष्ण नंदा घरी. आणि आनंदल्या नर नारी, नुसत्या नरांना आनंद नाही किंवा नुसत्या नारींना सुद्धा नाही. ऐका तुम्ही, आपल्याकडं असते सुख, आपल्याकडचा आनंद सांगतो, आपल्या गावात आनंद असते, त्याच्यात नर काही आनंदी होतात, लगेच शेजारच्या गावामध्ये हो तिथं आनंद असते का नरांना, या गावातले नर आनंदी, तिकडचे नर अरे लई लीड होती ना आपल्या गावातून, 70% आपलं गाव तिकडंच होतं, आणि इकडचे 80% गाव आपलं तिकडंच होतं. इकडं डीजे वाजवून गुलाल उधळतात आणि तिकडचे नर असं कसं झालं, कपाळाला हात लावून गिरवीत बसतात. तिथंच आकडे, आपल्या गावचं 600 गेलं त्या पक्षाला, 300 गेलं या पक्षाला. मी कोण्या पक्षाचा प्रचार करायला आलो नाही बरं का, सांगतोय नरांना आणि नारींना आनंद कसा होते. या गावामध्ये मग डीजे लावून गुलाल उधळल्या जाते, नर तेवढे आनंदात आणि नारी घरामध्ये. पण असं नाही, इथं नर नारी दोघही नंदबाबाच्या अंगणामध्ये. बरं आनंद झाला हे ओळखायचं कशावरून, मला एक सांगा. गावामध्ये एखाद्याच्या घरी दारामध्ये हिरवा मांडव टाकलाय, हिरवा मांडव, आंब्याचे फाटे, बोहलं घातले, बोहलं घातले, आणि सनई चौघडा वाजत आहे. आणि त्यावेळी एखादा पाहुणा यावा माझ्यासारखा नवीन, मग त्यानं काय समजावं, या घरामध्ये कोणीतरी बोहलं घातलंय माय, हिरवा मांडव टाकलाय दारात, सनई चौघडा मंगलवाद्य वाजायलेत. काय आहे त्या घरामध्ये, काहीतरी मंगल कार्य, लग्न आहे, हे त्या मांडवावरून लक्षात आलं. पण गोकुळात आनंद झालाय हे कशावरून लक्षात आलं, गुडिया तोरणे, 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 गुडिया तोरणे. वाजवा, माझी वाट पाहायला काय वाजवायची, काय म्हणले कळालं की नाही, ना 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 ना, हा तेच. चला, गुढिया तोरणे, जसं एखादी क्रिया केल्याच्या नंतर, दारात मांडव घातल्याच्या नंतर कळालं आपल्या या घरामध्ये लग्न आहे कोणाचं तरी, तसं गोकुळात झालेला आनंद कशावरून लक्षात येतो तुकाराम महाराजाच्या, ते त्यांनी सांगितलं. दारामध्ये गुढ्या उभ्या केल्या त्यांनी, दरवाजावर हिरवे तोरणं बांधले, गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, आनंदानं सगळे नाचू गाऊ लागले. हो, पण मला एक सांगा, त्यांना कोणी सांगितलं होतं का हो हे सगळं करा म्हणून, तुम्ही कोणी सांगितलं का? नंदबाबा सुद्धा म्हणले नाही तुम्ही तुमच्या दारावर तोरणं बांधा, गुढ्या उभा राहा म्हणून. पण त्या भगवंताचा छंद लागल्यामुळं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे छंद, 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 तुका म्हणे छंद.
मन चंद कमन चंद तो कमन मन मोहिले गोविंद मन मोहिले गोविंद मन मोहिले गोविंद बाळ नंदाघरी मोहिले गोविंद मन मोहिले गोविंद बाळ वा मला वाटलं थंडीच वाजायली काय सागर महाराज कला आहे महाराज ती एक हो. गंधर्वासारखे गाणारे आहेत इंद्रासारखे वाजवणारे आहेत मस्त छान हे देपूळ नाही हे गोकुळ आहे गोकुळ हो चला कशामुळं त्यांना कोणी सांगितलं नाही पण तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे वेधिले गोविंदे असं दोन पद्धती आहेत लावण्याच्या म्हणजे योग्य वाटलं ते येणे मोहिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे चला मन मोहिल्यामुळं त्यांनी गुढ्या उभारल्या तोरणं लावली आणि नाचू गाऊ लागले करी ती कथा गाती गाणे म्हणले कसे म्हटले असे हात वर केले पुरुष मंडळी कसे असे सरळ हात वर हा सरळ हात वर सरळ नाही केले तर लकवा होणार पा तुम्हाला माझी शपथ आहे महिला मंडळी विठोबा रखुमाई 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 राष्ट्रसंत भगवान बाबा की जय जय हो काय राजू एवढ्या सुंदर मस्त बालवारकरी सागर महाराज पांडुरंग महाराज सगळे चोपदार भव्य सोहळा पकवाज साऊंड सिस्टीम देखील चांगली मस्त गुरुकृपा साऊंड तुका म्हणे छंदे आणि येणे मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे तर बाळकृष्णाचं रूपच तसं होतं आता कृष्ण हळूहळू मोठे व्हायला लागले कारण हळूहळू काटे पण पुढे सरकायला लागले हळूहळू मोठे व्हायला लागले कसे मोठे होतात बाळ तुम्हाला माहिती आहे आता कृष्ण मोठा झाला पळायला लागला असं म्हणल्यावर जमते का बाळ लहान होतं पाळण्यात माहिती आताच पळायला लागलं असं होईल का कधी नाही नवमीच्या दिवशी सगळा उत्सव झाला अष्टमीच्या दिवशी मथुरेमध्ये जन्मले नवमीच्या दिवशी गोकुळात उत्सव झाला दशमी मधात गेली आणि एकादशीच्या दिवशी अशी दाढी वाढलेली जटा वाढलेल्या भिक्षाम देही अलग कौन आलं नगर में जोगी आया यशोदा के घर आया आके अलग जगाया ये कोई समझ न पाया सबसे बड़ा है तेरा नाम
भोलेनाथ 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 दिल छोटा मेरे यार से मिला दे वो प्यार पे जगा दे नगर में जोगी आया यशोदा के घर आया आके नाग जगाया सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ 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 भगवान शंकर कारण जगाच्या बापानं एवढं गोड सुंदर रूप धारण केलंय त्याच्या दर्शनाला हरी हरा भेद नाही नका करू वाद एक एकाचे हृदय माझ्या आराध्यानं एवढा सुंदर अवतार धारण केलाय मग त्याचं दर्शन घेतलं पाहिजे भगवान शंकर दाढी जटा वाढलेल्या भिक्षाम दे यशोदा बाळाला घेऊन आली पाहिलं की महादेवाला ते लढायला लागलं ना रडायला लागलं मोठ्यानं बाळ कसं रडते मोठ्यानं रडायला लागलं ए बाबा काय पाहिजे ते लवकर घेऊन जाण चालता हो लहान लेकरं लय भितात कोणाला दाढीवाल्याला मी तेव्हापासून दाढीच ठेवणं बंद केलं कोण्या घरी चहा प्यायला गेलं महाराज लय ते रडायत ते महिला मंडळी हाकलून द्यायच्या मागं लागले आम्हाला महाराजाला म्हणून दाढीच ठेवणं बंद केलं नकोच म्हणलं दाढी कोण्या घरी गेलं आता लाडानं ये पेंट्या ये कशाचं येते ते घरी गेल्यावर ते महिला मंडळी मावल्या ते आम्हाला हाकलून द्यायच्या मागं लागल्या चहा नाही पाणी नाही उपासमार व्हायची वेळ आली म्हणून दाढीच नको म्हणली त्या महादेवाला पाहिलं की दाढी पाहिली हो लेकरं लय भितात माहिती एक दाढीवाल्याला आणि एक डॉक्टरला पिंट्या मुका बस पाय नाही तर डॉक्टर आला देईल इंजेक्शन अरे डॉक्टरला आणि त्या दाढीवाल्याला लय भितात मग रडायला लागलं ते कृष्ण जे पाहिजे ते दिलं आणि भगवान शंकरानं सांगितलं माई मला रडलेल्या बाळाला शांत बसवता येतं बरं का तसं म्हणल्याबरोबर तो जगाचा बाप यशोदेनं महादेवाच्या हातात दिला हो महादेवाच्या हातात दिल्यावर डोळे भरून पाहिलं आणि अक्षरशः काय आश्चर्य आतापर्यंत रडत असलेला कृष्ण एकाएकी रडायचा थांबला आणि अश्रू धारा लागल्या महादेवाच्या डोळ्याला हो तो जगाचा बाप डोळे भरून पाहिला आणि भगवान शंकर निघून गेले कोण्या दिवशी एकादशीच्या दिवशी एकादश झाल्यावर काय येते माय चतुर्थी हा बारस येते तुमच्याकडचं कॅलेंडर काय वेगळं आहे का हा बारस येते हा एकादश झाल्यावर बारशीचा दिवस त्रयोदशीचा दिवस 2 दिवस गेले मधात की चतुर्थीच्या दिवशी एक अवाढव्य राक्षसी पुतना नावाची मस्त शृंगार केला सांगितलं मी भागवतामध्ये मेकअप केला पार्लर मध्ये गेली बस नट्टा पट्टा फिरून लावली नाही फेरण लावली ती लावली आणि आली बस त्या पुतणे आता लवकर सांगावं लागणार पुतना मारली पुतनेचा उद्धार केला तिला मोक्ष दिला मोक्ष हो नंतर आता हळूहळू देव मोठा होऊ लागला एका अडंगावर पडू लागला मग आता हो देव पुढची अवस्था सांगितली साधू संतांनी रंगणे रंगनाथ खेळतो तो म्या देखिला सये माणसानं गाताना गोड गायला पाहिजे बरं का गोड गायला पाहिजे हो भजन ते ओंगाळवाणे नरका जाणे चुकेना नरका जाणे चुकेना नरका जाणे चुकेना भजन ते ओंगाळवाणी नरका जाणे चुकेना नरका जाणे चुकेना नरका जाणे चुकेना चांगलं गोड गायला पाहिजे कसं रंगणे रंगनाथ खेळतो किती गोड आहे महाराज पण आपल्या इकडं अशी चाल म्हणली अशा गवळणी म्हणल्या की काला झाला म्हणून वाटतच नाही कसं म्हणावं लागतंय आणि मी ही चालच म्हणणं बंद केलं कशामुळं त्या मला या गवळणीची खरी चाल कळाली महाराज आणि जेव्हापासून कळाली का तेव्हापासून मनीच न झालो कोणती चाल आग हौसा
तुझी हाऊस पूर्वी काही चाली लावायलेत महाराज लोक, म्हणून तेव्हापासून मी ती चाल म्हणणं बंदच करून टाकलं. म्हणीच न झालो मी, तळवे तळ हात टेकेत. ही गोड म्हणायची. मस्त रघुनाथ बुवांनी मस्त म्हणली. हो, देव मोठे होऊ लागले, चालू लागले, चालत चालत आता देव लहानाचं मोठं होऊन रस्त्यावर आले. मित्रमंडळी जमवली, वर्ध्या वाकड्या पेंद्या सुदाम्या मधुमंगल खूप मित्रमंडळी जमवली. आणि मित्रमंडळी जमवून अरे असे वाळून का गेलात, पोटाचे नगारे हातपाय सनकाड्या झाले, अगरबत्ती छाप फुटले. म्हणले देवा खायला नाही काही, चोऱ्या करू. चोरी करायचे फॉर्म भरले. कोण अध्यक्ष होणार? अध्यक्ष ज्याच्या त्याच्या घरी चोऱ्या केल्या, देव अध्यक्ष झाले आणि चोऱ्या करू लागले. चोऱ्याचा गोकुळामध्ये इतका सुळसुळाट झाला, इतका सुळसुळाट. गवळणी गाराने सांगायला आल्या, पण यशोदा पहिल्यांदा ऐकली नाही. हो, यशोदा पहिल्यांदा ऐकली नाही. पण एक गवळण म्हणली तुला धरूनच दाखवते म्हणली. हे माझ्या हाती लागला, याला पकडून बांधून ठेवते म्हणले. बांधून ठेवते म्हणली. कृष्णानं पाहिलं, कृष्णानं, आणि कृष्ण म्हणला ए पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणला किसन्या काळजी करू नको, हिचा घर नंबर, मोबाईल नंबर, व्हॉट्सअप अकाउंट, फेसबुक, इन्स्टा, टेलिग्राम सगळे म्हणलं आपल्याकडे, काळजीच करू नको, ही गवळण माहिती आहे मला पक्की. आजच संध्याकाळी तिनं काय केलं, असे उंच लावून ठेवले मडके, शिंक्यावर बांधून ठेवले. आणि संध्याकाळी सांगितलं पेंद्या सगळे या संध्याकाळी 7 वाजता. बस 2 मजली घर तिचं असं गोल सवनं पाहिलं आणि सवण्यातून गेले ना मधात उतरल्यावर सगळं दही दूध खाल्लं. आणि जाता जाता ती म्हणली होती ना बांधून टाकते याला, बांधून टाकलं. कोण बांधलं? मात्र कृष्णानंच बांधलं ना. काय काय बांधलं? तिच्या नवऱ्याची दाढी आणि तिची वेणी. शॅम्पू लावत होती कोणता? डवातला. डव सनसिल्क, अजून काय हेड अँड शोल्डर्स लय आले शॅम्पू. ते शॅम्पू लावत होती आणि लांबच्या लांब केस, दाढीची वेणीची मारली गाठण गेला. बस सकाळी जेव्हा बायको उठली, रस्ते झाडू लागल्या गवळणी, ते झाडणीचा आवाज ऐकला आणि ती उठली. उठल्याबरोबर त्याच्या दाढीला झटका बसला. लाज वाटते का तुला? माझी दाढी ओढते. ती म्हणली मालक तुम्हीच तर आता माझी वेणी ओढली ना. सकाळ झाली आणि म्हातार उतार वयामध्ये हे शोभतं का? सोडा माझी वेणी. ते म्हणते दाढी सोडा. पाहिली गाठ मारलेली. हो, गाठ मारलेली. सोडता सुटना, कापता कापना, जाळली तर जळना. मग ज्यानं मारली त्याला सोडता येते. कोणा मारली? देवानं मारली. पहा, तोच सगळ्या गाठी सोडवू शकतो बरं का. काय म्हणतोय मी? गाठ मारायचीच नाही, मारली तर सुटत नाही. कोणाशिवाय? त्याच्याशिवाय. म्हणून अंतरात गाठी नसाव्यात. गेले तिथं नंदबाबाच्या घरी, सगळं सोंग असं ते पाठीमागं 5 फुटाचं होतं आणि ती 7 फुटाची होती. बस असे ते रस्त्यानं चालू लागले गोपाळ सगळे. ती 7 फुटाची पुढं चालली आणि ते मागं 5 फुटाचं असं यायले. तिला आली शीक, धूळ उडत होती गोपाळाच्या पायानं. गेली नाकामध्ये शीक आली. शीक आल्यावर आछी ते मागचा गवळी असा पुढं रपकन गेले नंदबाबाच्या घरी. गेल्यावर कृष्णानं म्हणले तू मारली का गाठ? म्हणले नाही बा, आपण गाठी बिठी मारत नसतो आपण काही. म्हणजे मारली असेल नाही तर नसेल, पण बाबा ही सोड. हळून सोडली. त्या गवळणीच्या कानात सांगितलं परत येते का माझ्या वाट्याला? म्हणले नाही बाबा. अशा एक ना अनेक खोड्या. पण यशोदामाईच्या एक दिवस लक्षात आलं. मग आता इथं थांबायचं नाही. मग कुठं? उद्या सकाळी तुम्ही सगळे गाई वळायला जायचं. मग काय म्हणला? कृष्णाला वाटलं ठीक आहे जाऊ, पण एकटा नाही जाणार. गेला गल्लीत पळत आणि सगळ्या मित्रमंडळीला सांगितलं वर्ध्या वाकड्या पेंद्या सुद्धा मी इकडे यार. म्हणजे काय? उद्यापासून मला आई गाई वळायला पाठवणार आहे. मग तुम्ही बी सगळे उद्या सगळे गोपाळ सारे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. टाळी टाळी. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे गोपाळ. त्या छोट्या छोट्या गायी वेगळ्या काढ्या, मोठ्या मोठ्या वेगळ्या काढ्या. आता गायीच नाही राहिल्या महाराज. आता गायी आहेत का गावात पहिल्यासारख्या गायी? आता गायी कमी आणि दुसरंच वाढलंय. काय वाढलंय? कळालं तुम्हाला? आहे का? सगळे गोपाळ गायी घेऊन निघाले. पण कसे निघाले? भूक लागली तर
गावाकडे परत यायचं का? डोक्या एवढ्याला गवत राहायचं महाराज तेव्हा. गाईला वाकून खायची गरजच नाही. उभ्या उभ्यानं गाई चरायच्या उभ्या, कारण पाऊस तसाच होता पहिला. उभ्यानं गाई चरायच्या आणि दुपारी गावाकडे वापस यायचं नाही जेवायला. हो, डबा घेतला सोबत, डबा शिदोऱ्या बांधून. आता घेऊ शिदोरी, सवे घेऊ शिदोरी. शिदोऱ्या बांधून घेतल्या आणि गेले सगळे गाई वळायला. तिथं गाई वळल्या आणि मग रिकामा वेळ, गाई पोटभर खाल्लं चारा आणि बसल्या झाडाखाली. म्हणले काय करायचं? खेळ खेळायचे. हो, होतो तू हमामा, लगोरी, क्रिकेट सुद्धा. त्याला चेंडू फळी म्हटलं. आताचा क्रिकेट नाही, तो यमुनेच्या काठावर पहिलं पीच होतं, पहिलं पीच. ते आताच. तुम्हाला काय वाटतं ते इंग्रजांनी आपल्याला दिलं? नाही, तो खेळ तेव्हाचा देवाचा. बस तिथं वेगवेगळे खेळ खेळले आणि खेळून खेळून सगळे थकले. मग आता काय करायचं? किसन्या, खांदी भार, पोटी भूक, काय खेळावा याचे सुख. म्हणले आता काहीच नाही, आता शिदोऱ्या आणलेल्या सोडायच्या. देवानं सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि जगातला पहिला काला, काला म्हणतो आपण त्याला, काला. काला म्हणजे काय माय? काला करायला किती गोष्टी लागतात? ए दिदे तू सांग, चिटवाली पुढची. काला करायला किती गोष्टी लागतात? तू सांगताय, सांग. भिवू नको, लाजू नको, सांग. महिला मंडळी, आजी काला करायला किती गोष्टी लागतात? नुसती भाकर असल्यावर काला होते का माय? त्याच्यात दूध टाकावं लागते आणि दूध टाकून असं केलं की मग ते काला झाला. म्हणजे काला करायला एका गोष्टीपासून काला होत. काला म्हणलं की तुम्हाला हे आठवते का? सोपा विचार करायचा माणसानी, सोपा विचार. घरी जे आपण चोरून खातो, कुस्करून खातो, त्याला कालाच म्हणतो ना आपण. काय म्हणतो? काला. आमच्याकडं आमच्या काय म्हणतात त्याला? मोगलाई. हा, मोगलाईमध्ये असंच म्हणतात काला. मोगलाईमध्ये दोन वस्तू, वरणासोबत भाकर अशी चुरली, पोळी चुरली, त्याला काला म्हणतात. तसंच काला करायला ह्या दोन गोष्टी आहेत माय, तीन गोष्टी आहेत, चार गोष्टी. काही जागी काय कोथिंबीर मिसळतात, मिरची मिसळ, काय काला करायच्या वेगवेगळ्या पद्धती. तशा ह्या काला देवानं सगळ्यांच्या त्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि तिथं काला केला. फक्त 10 मिनिटं घेणार आहे, ऐका. काला केला. आता आपल्याला हे दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. कोणी उठायचं नाही. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू, सगळेजण टाळी वाजून. हो, थांबा, वाजवा म्हणलं की सुरूच का? थांबा. मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी, जाईन म्हणते माहेरी. पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई नाचत नाचत, पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत. हो, ते इथून इतकेच महिला मंडळी या समोरच्या